तर पुण्यातील बातमी आहे। कल्याणी नगर अपघात प्रकरणी कल्याणी नगर अपघातातल्या या संपूर्ण प्रकरणानंतर अटक आरोपी डॉक्टर अजय तावरेची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे। पुणे गुन्हे शाखेला अजय तावरेची कारागृहात जाऊन चौकशी करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक येरोडा कारागृहात जाऊन डॉक्टर तावरेची पुन्हा चौकशी करणार आहे। या अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यात तावरेचा मोठा सहभाग होता। पुणे पोलिसांना या प्रकरणातील पैशाचा हिशेब लागत नसल्याने तावरेची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये तावरेकडनं अर्थातच वेगवेगळ्या स्वरूपाच्या घडामोडी घडत गेलेल्या होत्या। मुख्य आरोपी किंवा मुख्य सूत्रधार म्हणून या तावरेकडे बघितलं जात आहे। तर डॉक्टर तावरेची अनेक आधीचीही प्रकरणं यानंतर समोर आलेली आहेत। इतकंच नव्हे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याची क्लुप्ती सुद्धा त्यांनी सुचवली असं सांगण्यात येते। रक्ताचे नमुने परस्पर बदलण्यात आलेले होते जेणेयोगे हा अल्पवयीन मुलगा मद्यप्राशन करून गाडी चालवत होता हे सिद्ध होणार नाही यासाठीचे ते प्रयत्न होते। अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, सध्याचे काय अपडेट्स? नक्कीच प्रज्ञा, आपण जसं बघू शकतो की डॉक्टर अजय तावरे यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे। कल्याणी नगर अपघात प्रकरणात जे अटक आरोपी आहेत त्यांची येरोडा कारागृहात जाऊन पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। जे आता मागच्या वेळेसचं जे अपडेट होतं की जे रक्त सॅम्पल्स बदलण्यात आलेले होते ते त्या अल्पवयीन बरोबरच त्याच्या मित्रांचे देखील बदलण्यात आलेले होते। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही परत एकदा चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पुणे पोलिसांना या प्रकरणात पैशाचा हिशेब लागत नसल्याने तावरेची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय आता पुन्हा एकदा ही चौकशी होणार आहे आणि डॉक्टर तावरे हा अधिक मागच्या सुद्धा प्रकरणांमध्ये आत आहेच आहे। अनेक प्रकरणं पुढे आली आहेत आणि आता पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। पैशाचा हिशेब लागत नाहीये गुन्हे शाखेला।